मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई छेडली आहे। ऐन गणेशोत्सवामध्ये जरांगे पाटलांसह राज्यभरातील मराठा बांधव हे मुंबईमध्ये धडकणार आहेत। पण त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। सनदशीर मार्ग सोडल्यास कारवाई करणार असा इशारा मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलाय। बघूया। आरक्षणच घेणार आहे यावेळेस, सोडणार नाही। मुंबईत मराठी घुसणार आहे। सनदशीर मार्ग सोडले मग सरकार कारवाई करायला बसलं। एका आमदारानं 10 लाख रुपयाचं पॅकेज मनोज जरांगे सारख्या खुर्चट माणसाला दिलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष योद्धानं पुन्हा शड्डू ठोकलाय। जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानात आरपारची लढाई सुरू करतायत। त्या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्टला जालन्यासह राज्यभरातून भगवं वादळ मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहे। तर एकेका आमदारानं 10 लाखाचं पॅकेज मनोज जरांगेंना दिलाय असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केला। आम्ही 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आमची लढाई 2 वर्षापासूनची 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होतात म्हणून आम्ही मुंबईला येतोय। आम्ही आडवं चालायसाठी येत नाहीत आणि ते आमच्यावर संस्कार नाहीत। आम्ही याच्या अगोदर मुंबईला आलो होतो, शांततेत आलो, शांततेत वापस येऊ। आताही आम्ही शांततेत येणार आहेत, शांततेत वापस येणार आहेत, पण आरक्षणच घेणार आहे यावेळेस, सोडणार नाही। मुंबईत मराठी घुसणार आहेत, घुसणार म्हणजे घुसणार। आम्ही त्याच्यात काहीच बदल होणार नाही आणि करोडोत घुसणार आहेत यावेळेस। एका आमदारानं 10 लाख रुपयाचं पॅकेज मनोज जरांगे सारख्या खुर्चट माणसाला दिलंय। मीडिया समोर बोलतोय, जबाबदारीने बोलतोय। आणि आम्ही घरातून बाहेर पडलो तरी एक पोलीस आमच्या मागे पुढे नाही। तुम्ही जर आमच्या हक्क अधिकारावर बोलणार नसाल तर हा ओबीसीचा जगन्नाथाचा रथ, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा, समतेच्या तत्वाचा रथ भल्या माणसांना गारद केल्या वाचून राहणार नाही, हे मी जबाबदारीने तुमच्या समोर सांगतो। मुंबईमध्ये मराठी करोडोंच्या संख्येनं दाखल होणार असं जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलंय। आता आरक्षण घेऊनच परतणार असा निर्धार त्यांनी केलाय। दरम्यान सनदशीर मार्ग सोडला तर सरकार कारवाई करायला बसलाय असा इशारा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय। आता घरी राहायचे दिवस नाहीत, प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हायचे दिवस आहेत। प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी मुंबईत आम्हाला दिसलंच पाहिजे। तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी झटतोय, तुमचे लेकरा बाळा मोठे करायचे आहेत आणि आपण पण म्हणलाय आता आरक्षणच घ्यायचं आणि मुंबईत घुसायचं। घुसा मुंबईत, सगळे मुंबईला जाणार आहे। आरक्षण दिलं तरी जाणार आहे, नाही दिलं तरी जाणार। जरांगे दादांना असं म्हणणं आहे की कागद पेन घेऊन समोर बसलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की चला हे राहिलं, सरकार म्हणे हे कुठं राहिलं, हे तर झालं, हो का माहीत नाही, हां मग चला हे झालं, असं न करता आम्ही मुंबईत जाणार, आम्ही उपोषणाला बसणार। लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे। सनदशीर मार्ग सोडले तर मग सरकार कारवाई करायला बसलं जाईल। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मराठा आरक्षणाविषयक विशेष मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना केली आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जागी उपसमितीच्या अध्यक्षपदी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती केली आहे। या उपसमितीमध्ये एकूण 11 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय। मराठा आरक्षण विषयक प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवणं, न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये सरकारची बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशींशी समन्वय ठेवणं, न्यायालयानं दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यपद्धती ठरवणं, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीशी समन्वय राखणं, मराठा आंदोलन आणि त्यांचे शिष्टमंडळाशी चर्चा करणं, जात प्रमाणपत्र देताना येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत करणं, मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणं। विदर्भाचं गॅझेटियर आहे 17 संस्थांचं, याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवा, त्याला त्याची मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा। केसेससाठी कॅबिनेट बोलवा, तुम्ही केसेस मागं घ्या, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढा। तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली होती, त्याची अंमलबजावणी कॅबिनेट बोलून, राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलून तो त्याला मंजुरी द्या, ते लागू करा, हे कामं करा। हो, अशी दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना। मराठ्यांच्या लोकांना कळतंय ही उपसमिती पहिली स्थापन आहे ना, आता नवीन काय केलंय आम्हाला ते नाही पाहिजे। आमच्या मागण्या ज्या आहेत ना त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक घ्या। की मराठा आरक्षण हे कशा पद्धतीने दिलं गेलेलं आहे, ते मराठा आरक्षण टिकलेलं देखील आहे।
मनोज जरांगेंच्या मागण्या ज्या आहेत त्या देखील सरकारच्या समोर आहेत. परंतु एक भूमिका स्पष्ट असली पाहिजे की शेवटी ओबीसी हा घटक देखील महाराष्ट्रातला प्रमुख घटक आहे आणि त्याच्यावर देखील कुठे अन्याय होणार नाही ही देखील भूमिका शासन म्हणून आमच्या सगळ्यांचीच आहे. त्याच्यामुळं जरांगेंच्या मागण्या असतील किंवा मराठा समाजाच्या उन्नतीच्या मागण्या असतील त्या चांगल्या पद्धतीनं सरकारला कशा पुढे नेता येतील यासाठी समितीमध्ये आम्ही काम करतो. मुंबईमध्ये होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी राज्यभरात जोरदार तयारी सुरू आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी नाशिक जिल्ह्यातील मराठा संघटनांची बैठक पार पडली आहे. जालन्यामध्ये मराठा समाजाच्या बैठकीमध्ये आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. राज्यभरातून सुमारे 4 ते 5 लाख मराठा समाज बांधव मुंबईमध्ये धडकणार असल्याचं बोललं जात आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संपूर्ण मागण्यांना नाशिक जिल्ह्याचा सामूहिकपणे आमचा पाठिंबा आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत सरकारनं त्या पूर्ण कराव्या आणि त्या जर त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केल्या नाही, त्यांनी जर विलंब लावला, परत एकदा जसं मागच्या वेळेस मदत केली होती त्याच पद्धतीनं लोक तर लाखोच्या संख्येने असतील, परंतु बाकी आंदोलनासाठी गरज पडेल ती पूर्ण करण्याची ताकद नाशिक जिल्ह्याच्या आजच्या बैठकीत आमची पूर्ण झाली. प्रत्येक जालना तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मराठा सेवक उपस्थित होते. कोट्यावधीच्या संख्येनं मराठी मुंबईकडे उसळणार आहेत आणि त्याची पूर्वतयारीची बैठक होती. आम्ही गावोगावी फिरत असताना चांगल्या पद्धतीनं नियोजन झालेलं आहे. जालना तालुक्यातून मिनिमम एक 1500 ते 1600 गाड्या निघतील असं आज या बैठकीच्या निर्देशात आलं आहे. तरी सरकारनं याची दखल घ्यावी आणि लवकर मराठ्याला ओबीसीला आरक्षण द्यावे. ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलकांसह जरांगे पाटील मुंबईमध्ये धडकतायत. आता मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी तयारी केली जाते. त्यामुळे राज्य सरकारची मोठी कसोटी लागणार हे नक्की. अशा परिस्थितीत तोडगा कसा काढणार हा प्रश्न उपस्थित होतोय. गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना.